राम राम मंडळी. जेव्हा इतिहास एखाद्या पिक्चर मधून जिवंत होतो तेव्हा तो फक्त डोळ्यांनी पाहायचा नसतो, तर तो हृदयाने अनुभवायचा देखील असतो. आणि तो अनुभव छावा चित्रपट पाहताना थिएटरमध्ये आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. महाराष्ट्राचा छावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयासाठी स्वतःला झोकून देणारा योद्धा, स्वराज्याची खरी तळपती तलवार म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित चित्रपट आहे छावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती भारतामध्ये एवढा मोठा चित्रपट कधीच बांधला नव्हता. त्यामुळेच आज सकाळी सकाळी मी पोहोचलो फर्स्ट शो पाहायला थिएटरमध्ये. आणि खरं सांगतो, मी आयुष्यात पहिल्यांदा कधीच सकाळी 7 वाजता उठून कोणताही पिक्चर पाहायला गेलो नव्हतो. आणि जाताना मला असं वाटत होतं की थिएटरमध्ये एखादं काळं कुत्रही नसेल, पण मी चुकीचं होतो. आणि थिएटर एकदम खचाखच भरलेलं होतं, ते देखील सकाळी 6:30-7 वाजता. विकी कौशल, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, नीलकांती पाटेकर, संतोष जुवेकर अशा खूप मोठ्या मोठ्या कलाकारांची या पिक्चर मध्ये लाईन लागली आहे. पण या चित्रपटामध्ये खरोखर एखाद्या अभिनेत्याने आपल्याला वेड केलं असेल तर तो म्हणजे विकी कौशल. मित्रांनो, काय ऍक्टिंग केली विकी कौशलनं. संभाजी महाराजांच्या भूमिकेत त्याला पाहताना अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि पाहताना तुम्हाला असं एकदाही वाटणार नाही की हा एक अमराठी कलाकार आहे. आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे शेवटचे ते 30 मिनिटं छत्रपती संभाजी महाराजांचा कसा अमानुष छळ करण्यात आला, एक एक दिवस त्यांना कसं टॉर्चर करण्यात आलं, कशा नरक यातना त्यांना जिवंतपणी भोगाव्या लागल्या. आणि खास करून त्यांचा तो हाताचे नख काढण्याचा सीन, कोणत्याही माणसाच्या डोळ्यातून पाणी येईल असा तो सीन होता. आणि हो, जर तुम्ही हळव्या मनाचे असाल तर मी तुम्हाला विनंती करेल की हा चित्रपट पाहायला जाऊ नका. कारण ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांवरती होणारे अत्याचार शेवटच्या 30 मिनिटांमध्ये दाखवलेत, ते पाहण्यासाठी देखील वाघाचं काळीज लागल. त्या शेवटच्या 30 मिनिटांमध्ये थिएटरमध्ये एकदम भयान शांतता होती. कुणी रडतंय, कुणी डोळ्यासमोर हात घेतंय, तर कुणी एकदम निशब्द झालंय. असे ते भयानक शेवटचे 30 मिनिटं आहेत. मित्रांनो, असंही अजिबात नाहीये की पिक्चर मध्ये सगळंच लय भारी आहे. या चित्रपटामधल्या 2 गोष्टीनं मला खूप निराश केलंय. पहिलं म्हणजे रश्मिका मंदाना. अक्षरशः एखाद्या साऊथच्या चित्रपटामध्ये बोलल्यासारखा तिचा ऍक्सेंट वाटतो. मॅडम, थोडं तरी काम मराठी बोलण्यावरती तुम्ही करायला पाहिजे होतं. असंही रश्मिका मंदानाकडे ऍक्टिंगचे खूप जास्त स्किल्स नाहीयेत, परंतु बाई जरा मेहनत तरी घ्यायची होती. येसुबाई महाराणी साहेबांचा रोल तुम्ही या पिक्चर मध्ये केलाय, एवढी मोठी व्यक्तिरेखा तुम्ही पडद्यावरती साकारताय, पण या पात्रावर खूप मोठा अन्याय रश्मिकाच्या ऍक्टिंगनं केलाय. आणि दुसरा एक निगेटिव्ह पॉइंट म्हणजे या पिक्चर मधले गाणे. या पिक्चर मध्ये असं एकही गाणं नाहीये जो ऐकून तुमची छाती फुगन, महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व होईल किंवा थिएटरमध्येच गाणं ऐकून नाचावं वाटेल, असं एकही गाणं या पूर्ण पिक्चर मध्ये नाहीये. अहो, एखादं गाणं नाही तर कमीत कमी एखादा महाराजांचा मराठीमध्ये पोवाडा तरी टाकायचा पिक्चर मध्ये. अजून एक माणूस त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय छावा हा चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. तो माणूस म्हणजे औरंगजेबाची भूमिका साकारलेला अक्षय खन्ना. काय ऍक्टिंग, काय डायलॉग मारले त्या माणसानं. एवढ्या वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये कोणताच रोल न मिळाल्याचा राग असावा वाटतं. आणि सगळा आपला राग, सगळा आपला अनुभव अक्षय खन्नानं या रोल मध्ये उतरून दिलाय. अक्षय खन्ना, तुला एक सल्ला आहे बाबा, पुढचे काही दिवस बाहेर कुठेही तोंड दाखवू नको. कारण ज्या प्रकारे तू भूमिका साकारलीये तर तुला लोक खरंच औरंगजेब समजून मारायलाही कमी करणार नाहीत. एकदम भयानक अशी ऍक्टिंग अक्षय कुमारने या पिक्चर मध्ये केली आहे. तर मित्रांनो, हा फक्त एक सिनेमा नाहीये, तर महाराष्ट्राच्या इतिहासाची ही एक ओळख आहे. संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान, त्यांचं स्वराज्यावरती असलेलं प्रेम, औरंगजेबासमोर मोडेल पण वाकणार नाही अशी दिलेली सिंहगर्जना, हे सगळं बघून प्रत्येक मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर इतिहासावरती प्रेम करत असाल, छत्रपती संभाजी महाराजांवरती, छत्रपती शिवाजी महाराजांवरती तुमच्या मनामध्ये आदर असेल, तर छावा हा चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन नक्की पहा. आणि हो, त्यातही तुम्ही जर हलक्या काळजाचे असाल तर थिएटरमध्ये जायची हिंमत करू नका. तर मला सांगा, तुम्ही हा पिक्चर पाहिला आहे का किंवा पाहायला जाणार आहात का? तुमचं या पिक्चर बद्दल काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बोल मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला तुम्ही इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकता, फेसबुकवरती फॉलो करा आणि बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.